बारामती ॲग्रो घोटाळ्याप्रकरणी 24 फेब्रुवारीला ईडीने रोहित पवारांची तब्बल 11 तास चौकशी केली। त्यानंतर रोहित पवार यांना पुन्हा 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं। दरम्यान ज्या प्रकरणात ईडीने रोहित पवारांची चौकशी केली ते प्रकरण बंद करत असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे। त्यामुळे ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। काय आहे हे पूर्ण प्रकरण पाहूयात। 25,000 कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आमदार रोहित पवारांची तब्बल 11 तास चौकशी केली। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने ECIR दाखल करून चौकशीला सुरुवात केली। पण आता याच प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये क्लोजर रिपोर्ट मुंबई पोलिसांनी दाखल केला। हे प्रकरण आहे 2019 सालचं। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी अज्ञात माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि बँकेच्या संचालकाविरोधात 25,000 कोटी रुपयांचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला। हे प्रकरण नंतर EOW कडे वर्ग करण्यात आले, पण सत्ता परिवर्तन झालं आणि महाविकास आघाडीचं राज्यात सरकार आलं। त्यानंतर मुंबई पोलिसांनी 2020 साली पहिला क्लोजर अहवाल सादर करत अजित पवार आणि इतर नेत्यांना क्लीन चिट दिली। पण नंतर 2022 मध्ये महायुतीचं सरकार आलं आणि पोलिसांनी केस पुन्हा उघडण्याचा अर्ज केला। पवारांच्या काही संशयास्पद व्यवहारांचं कारण पुढे करत केस पुन्हा ओपन करण्यात आली। 2023 मध्ये ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं। या आरोपपत्रात अजितदादांच्या कंपनीशी संबंध असल्याचं नमूद करण्यात आलं असलं तरी आरोपी म्हणून त्यांचं नाव दिलं नाही। आता अजित पवार पुन्हा सत्तेत आहेत। मुंबई पोलिसांनी पुन्हा या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट कोर्टात दाखल केला आहे। पण दुसरीकडे ईडी मात्र रोहित पवारांची कसून चौकशी करताना दिसत आहे। 24 जानेवारी रोजी ईडीने बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कन्नड SSK औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित रोहितची 11 तास चौकशी केली आणि त्याला 1 फेब्रुवारी रोजी पुन्हा समज बजावले आहे। पण एका केस संदर्भात 2 तपास यंत्रणांच्या चौकशीची दिशा वेगळी असल्याने कोणाचा तपास योग्य असा सवाल उपस्थित होत आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जरी क्लोजर फाईल दाखल केली असली तरी रोहित पवारांची ईडी चौकशी सुरूच राहणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ईडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।